आणि सम बेसिक रिॲक्शन्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन्स. तर आता आपल्याला बघायचं आहे बेसिक स्ट्रेंथ ऑफ ॲलिफॅटिक अमाइन्स. आता ॲलिफॅटिक अमाइन्स म्हणलं तर स्ट्रेट चेन ब्रांच चेन अमाइन्स असतात, त्याला आपण ॲलिफॅटिक अमाइन्स असं म्हणतो. आता ह्या ठिकाणी पाहिलं पहिलं ट्रेंड आहे. ट्रेंड कशाचा आहे? PKB व्हॅल्यूचा आहे. आता PKB व्हॅल्यू म्हणजे काय? तर पॉवर ऑफ KB म्हणजे बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट, याला आपण PKB असं म्हणतो. मग जर बघितलं प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन्समध्ये आणि NH3 मध्ये अमोनियामध्ये तर खालीलप्रमाणे ऑर्डर आहे. ऑर्डर तुम्हाला दिसते इथं, थोडं आपण झूम करूयात. हे बघा, ही आहे ऑर्डर ऑफ PKB व्हॅल्यू. सर्वात आधी आहे NH3, देन आहे प्रायमरी अमाइन, देन आहे सेकंडरी अमाइन, आणि सेकंडरी अमाइन हा लेस आहे त्यापेक्षा टर्शरी अमाइन हे आहे. सेकंड वन इज ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ. आता बेसिक स्ट्रेंथची ऑर्डर जर बघितली तर या उलट आहे. यामध्ये NH3 सगळ्यात लेस बेसिक, त्यानंतर प्रायमरी अमाइन इज बेसिक, देन सेकंडरी अमाइन इज बेसिक, आणि थर्डशरी अमाइन एवढा बेसिक नाही आहे. ओके, आता ह्या ऑब्झर्व झालेल्या PKB व्हॅल्यूच्या बेसवर आपण काय सांगू शकतो की सेकंडरी अमाइन्स आर द स्ट्रॉंगेस्ट बेस, म्हणजे R2NH इज द स्ट्रॉंगेस्ट बेस अकॉर्डिंग टू दिस सिरीज. ओके, द नेक्स्ट. आता बघा या PKB व्हॅल्यू आपल्याला काय कळतं, अजून हे कळतं आहे की पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम. आता इक्वेशन नंबर 13.1 बघायचं आहे. तर बघा पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम 13.1. ओके, आधी होतं 13.1. 1 मिनिट. हां, पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम. ज्यावेळेस आपण अमाइन बघतो, आता अमाइन बघत असताना आपण वॉटर मिक्स केलं अमाइनमध्ये आणि कॉन्जुगेट ॲसिड फॉर्म झालं, दॅट इज नथिंग बट क्वाटर्नरी अमोनियम आयॉन, आणि OH- फॉर्म झालं. जर आपला अमाइन प्रायमरी असेल तर इक्विलिब्रियम शिफ्ट होईल राईट हँड साईडला, आणि जर टर्शरी अमाइन असेल तर इक्विलिब्रियम शिफ्ट होईल लेफ्ट हँड साईडला. याचं कारण असं की PKB व्हॅल्यू जर जास्त असेल तर राईटला रिॲक्शन होईल, आणि PKB व्हॅल्यू कमी असेल तर लेफ्टला रिॲक्शन होईल. ओके, द नेक्स्ट. आता बघा ह्या ठिकाणी बेसिसिटी ऑफ अमाइन्स. आता बेसिसिटी ऑफ अमाइन्स स्ट्रक्चरल इफेक्टवरती, समजा स्टेबिलायझेशन ऑफ व्हेरियस स्पेसिसवरती, ग्रेटर स्टेबिलायझेशन ऑफ प्रोटोनाइड अमाइन्स. म्हणजेच काय, आता सांगितल्याप्रमाणे अमोनियम क्वाटर्नरी अमोनियम आयॉन फॉर्म झाला होता, दॅट इज अ कॉन्जुगेट ॲसिड, आणि याच्यामुळं बेसिसिटी अमाइनची जास्त आहे. कॉन्जुगेट ॲसिड जर तयार होत असेल फास्टली तर बेसिसिटी जास्त आहे, कारण की कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर असतो, आपण बेस कॉन्जुगेट ॲसिड पेअर म्हणतो. जर कॉन्जुगेट ॲसिड जर स्टेबल प्रोर असेल तर त्यावेळेस बेस हा नक्कीच स्ट्रॉंग असतो. द नेक्स्ट, इन्फ्लुएन्स ऑफ प्लस आय इफेक्ट. आता प्लस आय इफेक्ट म्हणजे काय? पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. आता इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय? द डिस्प्लेसमेंट ऑफ सिग्मा बॉन्ड ओव्हर दी इलेक्ट्रॉन डेन्सिटी, म्हणजे पॉझिटिव्ह आय इफेक्ट. मग जर बघितलं आपण ह्या ठिकाणी तर पॉझिटिव्ह आय इफेक्टने काय होतं आहे तर नायट्रोजनकडं इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढत चालली आहे. जर तुम्ही बघितलं की आपण अमोनियम घेतला, क्वाटर्नरी अमोनियम घेतला, आयॉन घेतला, आणि त्याला जर आपण एक हायड्रोजन काढून एक R जोडला तर तो काय करेल, R ग्रुप म्हणजे अल्काइल ग्रुप इलेक्ट्रॉन डेन्सिटी सप्लाय करेल. जर 2 R घेतले तर अजून जास्त इलेक्ट्रॉन डेन्सिटी सप्लाय होईल, आणि 3 R घेतले तर त्यापेक्षाही जास्त पॉझिटिव्ह आपलं इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज होईल. मग हे न्यूट्रलाइज करतील पॉझिटिव्ह चार्जला पार्शली, पूर्णपणे करणार नाही, पार्शली करतील. ओके, दॅट इज. थोडं झूम करूयात. बघा आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, एक सिम्पलचे चार स्ट्रक्चर दिलेले आहेत. एका स्ट्रक्चरमध्ये काय दिलेलं आहे, अमोनियम क्वाटर्नरी अमोनियम आयॉन, आणि दुसऱ्यामध्ये आपण RNH3+, R2NH2+, R3NH+ हे दिलेले आहेत. देन नेक्स्ट, ऑर्डर ऑफ स्टेबिलायझेशन. आता स्टेबिलायझेशनची ऑर्डर बघा, ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे त्याच ठिकाणी ऑर्डर ऑफ स्टेबिलिटी असणार आहे. मग याच्यात जर तुम्ही बघितलं तर बघा R3NH+ हा सगळ्यात जास्त स्टेबल आहे ड्यू टू पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट.
देन येतो R2NH2 दॅट इज देन RNH3 आणि देन इन NH4+. आणि एक्सपेक्टेड ऑर्डर तर बघितली बेसिक ट्रेनची. आता आपण एक हायड्रोजन काढून टाकूयात, पॉझिटिव्ह चार्ज न्यूट्रलाइज होऊन जाईल. तर बेसिक स्ट्रिंगची ऑर्डर कशी आहे एक्सपेक्टेड, ह्या इंडक्टिव्ह इफेक्टच्या दृष्टिकोनातून बघितली तर एक्सपेक्टेड आहे सगळ्यात जास्त टर्शरी अमाइन स्टेबल आहे, देन सेकंडरी, देन प्रायमरी, देन अमोनिया. द नेक्स्ट द एक्सपेक्टेड ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ. आता बेसिक स्ट्रेंथची ऑर्डर बघितली आपण, प्लस हायपेकने आपण दाखवले. आता याच्यात काय होते बघा, इन्फ्लुएन्स ऑफ सॉल्व्हेशन. आता सॉल्व्हेशनची इन्फ्लुएन्सनी काय होते तर वॉटरसोबत जे अमोनियम आयॉन आहेत ते काय करणार, हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करणार. म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय तर हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि लोअर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटमध्ये जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं त्याला आपण हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणतो. मग स्पेशली हे कॉमन नाही आहे की फक्त हायड्रोजनच पाहिजे तिथं. जर हायड्रोजन नसेल आणि जर लोअर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट असेल तरी पण तिथं हायड्रोजन बॉन्डिंग असते. ओके, लक्षात ठेवायचं कायम हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि लोअर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ह्या दोघांमध्येच असते हायड्रोजन बॉन्डिंग. मग ह्या ठिकाणी ऑक्सिजन आहे आणि हायड्रोजन आहे. चारही बाजूनी जर आपण 4 मॉलिक्यूल घेतले, कशाचे घेतले, ऑक्सिजन H2O चे मॉलिक्यूल घेतले आणि मध्ये आपण अमोनियम आयॉन घेतला तर चारही बाजूने सॉल्व्हेशन होते. म्हणजे सॉल्व्हेशन एकदम परफेक्ट आहे, सॉल्व्हेशन जास्त आहे. म्हणजे विचार केला तर सोल्युबिलिटी पण जास्त आहे. आणि त्याच ठिकाणी आपण एक H कट करून आपण एक R जॉईन केला, एक अल्काइल ग्रुप जॉईन केला तर लगेच त्याची सॉल्व्हेशन एनर्जी कमी होते. सॉल्व्हेशन म्हणजे सोल्युबिलिटी कमी होते. R2 जोडले तर अजून कमी होईल, R3 जोडले तर अजून कमी होईल. म्हणजे टर्शरी अमाइन इज लेस सोल्युबल इन वॉटर मॉलिक्यूल ॲज वेल ॲज सेकंडरी अमाइन इज मोर दॅन टर्शरी अँड प्रायमरी इज मोर दॅन सेकंडरी अँड देन अमोनियम आयॉन इज ऑलमोस्ट ऑल ऑफ दी म्हणजे ऑर्डरमध्ये हायेस्ट येईल तो स्टेबिलिटीमध्ये. द नेक्स्ट कंबाईन न्यूक्लियस, सॉल्व्हेशन आणि प्लस आय इफेक्ट. आता बघा सॉल्व्हेशन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू प्लस आय इफेक्ट. सॉल्व्हेशन इन्क्रीज झाला तर प्लस आय इफेक्ट डिक्रीज होईल आणि प्लस आय इफेक्ट इन्क्रीज झाला सॉल्व्हेशन डिक्रीज होईल. म्हणजे प्लस आय इफेक्ट सोल्युबिलिटीसाठी इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. द नेक्स्ट आता बघायचं बेसिसिटी ऑफ अराइल अमाइन्स. आता अराइल अमाइन्सची बेसिसिटी बघितली आपण तर यात काय येईल, पहिले आहे बेस घेतला आपण, एक ॲनिलिन घेतला, ॲनिलिन बेसमध्ये आपण वॉटर टाकलं, कॉन्ज्युगेट ॲसिड फॉर्म झालं आहे. कॉन्ज्युगेट ॲसिड फॉर्म झालं आहे तर बघा मी काय म्हणतो, कॉन्ज्युगेट ॲसिड बेस पेअर जेवढी स्टेबल कॉन्ज्युगेट ॲसिड तेवढं बेसिक नेचर जास्त, तेवढा बेस जास्त स्ट्रॉंग. मग ॲनिलिनमध्ये जर बघितलं तर हाफ प्लस चार्ज फॉर्म झाला आहे अमोनियम आयॉनवरती बेन्झिनसोबत. तर बेन्झिन काय करणार, इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असल्यामुळे इलेक्ट्रॉन डोनेट करणार आणि ह्या इलेक्ट्रॉन डोनेशनमुळं काय होईल, त्या ठिकाणी चार्ज स्टेबल होईल. म्हणजे कॉन्ज्युगेट ॲसिड स्ट्रॉंग आहे तर स्टेबल आहे तर बेस हा स्ट्रॉंग आहे. म्हणजे जर ॲनिलिन बघितला, ॲनिलिन इज व्हेरी बेसिक इन नेचर. द नेक्स्ट आता ॲनिलिनवरती आपण H+ अटॅक केला आणि H+ घेतला तर त्याचं जे ॲनिलिनचं हे रेझोनन्स स्ट्रक्चर आहे ते बघितलं, त्याचे 5 स्ट्रक्चर फॉर्म होतात. जसं की आपण दाखवलं आहे, एक बॉन्ड शिफ्ट झाला, दुसरा बॉन्ड शिफ्ट होतो आहे, 4 शिफ्ट होतो आहे, 4 शिफ्ट होत होता, 5 स्ट्रक्चर फॉर्म झालेत. हे स्ट्रक्चर तुम्हाला दिसत आहेत, हे बघतोय आपण. द नेक्स्ट सेकंड वन इज, हे जर बघितले तर हे जे बेन्झिनमधले 3 बॉन्ड ते रेग्युलर ट्रान्सपोर्ट होत असतात एकमेकावरती. तर त्या हिशोबाने बघितलं तर हे दोन्ही स्ट्रक्चर सारखे आहेत, हे दोन स्ट्रक्चर आहे. तर इथपर्यंत बघितलं आपण आजचं सेशन. होतं आपलं स्टेबिलिटी ऑफ अमाइन्स ॲज वेल ॲज बेसिक स्ट्रेंथ ऑफ ॲलिफॅटिक अमाइन्स ॲज वेल ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ सॉल्व्हेशन, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. हे 3-4 पॉईंट आपण आज कव्हर केलेत. तर जे काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये खाली टाकू शकता आणि जर क्वेश्चन नसतील तर ओके, असतील तर वेलकम. धन्यवाद आजच्या सेशनबद्दल. ओके.
आपण क्लोज करूयात.